नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आशा आहे की तुम्ही या कोरोनाच्या काळात घरामध्ये एकदम आनंदी असाल. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जवळपास 2 महिन्यापासून शाळा, कॉलेज, क्लासेस सगळे बंद आहेत आणि तुमचं तर 10वीचं वर्ष आहे, अतिशय महत्त्वाचं वर्ष. आणि या वर्षामध्ये आपण एप्रिल महिन्यामध्ये 10वीचा क्लास सुरू करतो, परंतु या करोनाच्या समस्येमुळे आपण तो क्लास सुरू करू शकलो नाही. असो, आज अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मी इंग्रजीचं यूट्यूबवरती लेक्चर सुरू करत आहे. कारण काय, कोरोना कधी संपेल, शाळा कधी सुरू होईल याची काही खातरजमा नाही आहे. म्हणून मुलांनो, आपण आजपासूनच थोडं का होईना इंग्रजीचा अभ्यास सुरू करणार आहोत. आणि या अभ्यासामध्ये जे काही तुम्हाला आपण यूट्यूबवरती शिकवणार आहोत ते तेवढंच त्याच दिवशी जर तुम्ही केलं तर मी सांगतो की ज्यावेळेस शाळा कॉलेज सुरू होईल आपली त्यावेळेपर्यंत नक्कीच तुमचा इंग्रजीचा अभ्यास चांगला झालेला असेल. तुम्ही काही मुलांनी 9वीचे पेपर दिलेले आहेत, काही मुलांनी 9वीचे पेपर दिलेले नाही आहेत. असो, त्याचा 9वीच्या निकालाशी काही संबंध नाही आहे. तुम्ही सगळे पास आहात आणि तुम्ही 10वीला गेलेले आहात. अशाच दृष्टिकोनातून तुम्ही आता 10वीच्या तयारीला लागायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की वेल बिगन इज हाफ डन, म्हणजे कोणत्याही कामाची चांगली सुरुवात म्हणजे ते काम अर्धे फत्ते. या दृष्टीने आपण इंग्रजीची तयारी सुरू करणार आहोत. सुरुवातीला आपण पॅटर्नकडे पाहणार आहोत, क्वेश्चन पेपर पॅटर्न. तसं तुम्हाला माहितीच आहे, 9वीच्या वर्षामध्ये तुम्हाला तो पॅटर्न मी सांगितलेला आहे, तुमच्या शाळेमध्ये पण सांगितलेला असेल. तरी सुद्धा आपण पुन्हा एक वेळ त्याचा पण रिवाइज स्वरूप पाहूया की जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला किंवा शाळेच्या परीक्षेला किंवा क्लासच्या पूर्व परीक्षेला किंवा कुठल्या परीक्षेला आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे हे जर आपलं निश्चित डोळ्यासमोर ध्येय असेल तर आपण तशी तयारी सुद्धा करू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पेपर पॅटर्नची माहिती घेऊ. तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी तुमची 3rd लँग्वेज आहे, तृतीय भाषा आहे. तशीच मराठी तुमची प्रथम भाषा आहे. त्यामुळं तुमचा पॅटर्न जो आहे तो इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत थोडासा वेगळा आहे. गुण तेवढेच आहेत, 80 मार्कच आहेत, परंतु पॅटर्न थोडासा वेगळा आहे. तर सर्वप्रथम आपण या पॅटर्नकडे पाहूया. तुम्हाला हे बोर्डवरती दिसेल असेलच. इंग्रजी विषय आहे, 3rd लँग्वेज आहे. पेपर पॅटर्न आपल्याकडे टोटल मार्क्स आहेत 80, पूर्ण 80 मार्कचा पेपर आहे. 80 मार्क तुम्हाला रिटर्न लिहायचे आणि 20 मार्क तुम्हाला शाळेकडून मिळणार आहे. तो पहिला जो सेक्शन आहे तो लँग्वेज स्टडीचा सेक्शन आहे. लँग्वेज स्टडी म्हणजे भाषा अभ्यास. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तो येतो डू ॲज डिरेक्टेड, म्हणजेच सूचनेप्रमाणे करा. तुम्हाला 5 उपप्रश्न येतील, 4 तुम्हाला लिहायचे असतात. त्याच्यानंतर त्याला दुसरा प्रश्न आहे बी, डू ॲज डिरेक्टेड पुन्हा आहे, तो 2 मार्कांचा आहे. असा पहिला प्रश्न जो आहे हा 10 मार्कांचा. आणि याच्यामध्ये काय विचारतात हे तुम्हाला माहिती आहे, आपण घेतलेलं आहे. त्यामुळे मी इथं त्या प्रश्नामध्ये उपप्रश्न काय काय विचारतात हे लिहिले नाही, कारण का इथं बोर्डवरती आपण ते यूट्यूब लेक्चर असल्यामुळे सगळं पण लिहू शकत नाही. म्हणून इन शॉर्ट मध्ये मी ते लिहिलेलं आहे. हे पहिला प्रश्न 10 मार्काचा. सेक्शन 2 जो आहे तो टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये आहे. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकावरती जे काही लेसन आहेत त्या लेसनवर 2 पॅसेज विचारणार आहेत. त्याच्यामध्ये रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर वरचे प्रश्न असणार आहेत. तो पहिला प्रश्न आहे तो आहे
ए टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे सीन पॅसेज जो आहे तो 10 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये एकूण 5 प्रकारचे प्रश्न विचारणार. 5 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. फर्स्ट वन इज A1 सिंपल फॅक्च्युअल. सिंपल फॅक्च्युअल म्हणजे साधे वस्तुनिष्ठ प्रश्न. म्हणजे याचं उत्तर एक शब्द किंवा एक ओळ असू शकतो किंवा ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स, अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. दुसरं आहे A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ प्रश्न. म्हणजे याचे उत्तर तुम्हाला त्या पॅसेजमध्ये असणार आहे, परंतु त्याचे उत्तर 2, 3, 5, 7 ओळीमध्ये असणार आहे आणि ते पॅसेजमध्ये शोधून तुम्हाला ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर A3 आहे. A3 इज द क्वेश्चन रिलेटेड टू व्होकॅब्युलरी म्हणजे तुमचं शब्दसंग्रह. तुम्हाला भाषेमधले शब्द, इंग्रजीमध्ये शब्दाचं ज्ञान किती आहे त्याची टेस्टिंग इथे केली जाते. A4 आहे तो ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला व्याकरण किती येतं याची टेस्टिंग इथे केली जाते. त्यानंतर A5 आहे ते ओपन एंडेड किंवा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन म्हणजे तुम्हाला त्या पॅसेजच्या आधारे किंवा त्या पॅसेजच्या बाहेरचा एखादा प्रश्न, परंतु पॅसेजशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतं की ज्याचा उत्तर तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये, लक्षात ठेवा, स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. आता हे कसं लिहायचं आहे आपण त्यावेळेस आपण ते सोडवणार आहोत. त्याचं उत्तर कसं लिहायचं पाहणार. त्यानंतर बी प्रश्न आहे तो टेक्स्चुअल पॅसेजचा आहे. तो सुद्धा 10 मार्काचा आहे. ए सुद्धा 10 मार्काचा होता, दुसरा सुद्धा 10 मार्काचा आहे. याचा सुद्धा पॅटर्न सेम राहणार आहे. म्हणजे 5 क्वेश्चन्स विल बी देअर अँड ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क. हे झालं क्वेश्चन 1 अँड 2. त्याच्यानंतर आहे सेक्शन 3. इट इज रिलेटेड टू पोएट्री. कविते संबंधीचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3. त्याच्यामध्ये ए जो आहे तो पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन साठी विचारला. कॉम्प्रिहेन्शनचा अर्थ आकलन. आकलन म्हणजे समजणे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये A1, A2, A3 अशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार आहेत. सिंपल फॅक्च्युअल तुम्हाला मी आता सांगितलं, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल सांगितलं आणि A3 मध्ये व्होकॅब्युलरी किंवा पोएटिक डिव्हाइस विचारले जाईल. म्हणजे तुम्हाला कवितेमध्ये शब्दाचा अर्थ विचारला जाईल किंवा रायमिंग वर्ड्स विचारले जाईल, रायमिंग पेअर्स किंवा रायमिंग जे डिव्हाइस आहे ते विचारले जाणार आहे. त्याच्यामध्ये असे प्रश्न याच्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर बी जो आहे तो पोएम फॉर ऍप्रिशिएशन. ऍप्रिशिएशनचा अर्थ रसग्रहण. रसग्रहण मध्ये पूर्वी 10 मार्काला प्रश्न विचारला जात होता, आता मात्र तो 5 मार्काला आहे. त्याच्यामध्ये काय काय विचार, टायटल म्हणजे शीर्षक, पोएट त्या कवितेचा कवी कोण आहे, रायमिंग स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे, थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे, हे त्याच्यामध्ये विचारणार. हा प्रश्न 5 मार्काचा आहे. दोन्ही प्रश्न 5 मार्काचे. आपल्या पुस्तकामध्ये एकूण 8 पोएम्स आहेत. जर व्यवस्थित पोएम केला तर यामध्ये 10 पैकी 10 मार्क्स मिळायला काही हरकत नाही. तर सेक्शन 4 आहे. सेक्शन 4 जो आहे अनसीन पॅसेज म्हणजे हा जो पॅसेज आहे तो तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आउट ऑफ टेक्स्ट येणार आहे. याच्यामध्ये एक पॅसेज विचारला जाईल. पॅटर्न सेम जो आहे टेक्स्चुअल पॅसेजचा आहे तोच पॅटर्न इथं विचारला जाणार क्वेश्चनचा. A1, A2, A3, A4, A5 इट कॅरीज 10 मार्क्स. आणि हा जो पॅसेज आहे अनसीन पॅसेज आहे त्याची समरी विचारली जाणार. समरी म्हणजे सारांश. सारांश जो आहे तो 5 मार्क्सला असणार आहे आणि या सारांशला टायटल सुद्धा, शीर्षक सुद्धा तुम्हाला द्यायला लागणार आहे. त्यानंतर सेक्शन 5 आहे. सेक्शन 5 जो आहे तो रायटिंग स्किलशी संबंधित आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखर इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील त्यांनी या रायटिंग स्किलकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. राईट फ्रॉम द बिगिनिंग जसं मी तुम्हाला सांगणार आहे, यू हॅव टू प्रॅक्टिस द रायटिंग स्किल अकॉर्डिंगली. त्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. त्याच्या क्वेश्चन नंबर 5 आहे ए जो प्रश्न आहे तो लेटर रायटिंगचा प्रश्न आहे. याच्यामध्ये एक तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट, पोस्टर किंवा लिपलेट वगैरे दिलं जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला 2 लेटर विचारले जाईल, फॉर्मल लेटर अँड इनफॉर्मल लेटर. म्हणजे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. माझं मत आहे, मी प्रत्येक वेळेस सांगतो की फॉर्मल लेटर्स लिहायचं, कारण यामध्ये तुम्हाला स्वतःचं काहीही लिहायला लागत नाही. यू हॅव टू राईट अकॉर्डिंग टू द गिवन पॉइंट्स.
त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो 5B, इट इज ऑफ डायलॉग रायटिंग अँड ड्राफ्टिंग अ स्पीच. दोन विचारणार, दोघांपैकी एक लिहायचं आहे. आणि आपण 9वीला सुद्धा याची तयारी घेतलेली आहे, 10वीला पण आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6A जो आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर म्हणजे जे दिलेली माहिती आहे त्या माहितीचं रूपांतर करणे. सपोज द गिवन इन्फॉर्मेशन इज नॉन व्हर्बल, म्हणजे तुम्हाला एखादा टेबल, डायग्राम, वेव वगैरे दिला असेल तर त्याच्यावरून पॅसेज तयार करणे. इट इज कॉल्ड नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे अशाब्दिक माहितीचे शाब्दिक माहितीमध्ये रूपांतर. त्याच्यानंतर त्याला वार आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. जर पॅसेज इज गिवन अँड ऑन द बेसिस ऑफ द पॅसेज जर तुम्हाला विचारलं जातं ड्रॉ टेबल, डायग्राम, वेव, पाय चार्ट, तर त्या माहितीला म्हणतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल. 5 मार्काला विचारलं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे की मी नेहमीप्रमाणे सांगतो की व्हर्बल टू नॉन व्हर्बलच लिहायचं आहे, की याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि टाइम आपला सेव्ह होतो वाचतो. त्याला दुसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन 6A मधला क्वेश्चन 6 मधला B प्रश्न आहे एक्सपांड द थीम. थीम एक्सपांड आहे करायची आहे. इथे 5 मार्क्सला 2 विचारलं तर एक न्यूज रिपोर्ट विचारलं जातं आणि त्याला वार आहे डेव्हलप अ स्टोरी बेस्ड ऑन द गिवन बिगिनिंग ऑर एंड. तुम्हाला स्टोरीचं बिगिनिंग दिलं जाईल, म्हणजे सुरुवात दिली जाईल, एंड दिलं जाईल, अँड ऑन द बेसिस ऑफ द बिगिनिंग ऑर एंड यू हॅव टू राईट अ स्टोरी. याला टायटल सुद्धा विचारलं जातं, टायटल सुद्धा लिहावं लागतं. त्यानंतर सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट. इथे कुठलं स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे तर ट्रान्सलेशनचं स्किल डेव्हलप करायचं आहे. इट ऑल्सो ऑफ 5 मार्क्स. हा प्रश्न सुद्धा 5 मार्काचा आहे. याच्यामध्ये 3 तुम्हाला ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात. एक 4 वर्ड्स आउट ऑफ 6 वर्ड, म्हणजे 6 वर्ड्स आर गिवन आणि त्या 6 वर्ड मधून तुम्हाला 4 वर्ड्स कंपल्सरी तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात इंग्रजीमधून मराठी, इंग्लिश टू मराठी. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 त्याच्यामध्ये 7 मधला क्वेश्चन 2 आहे 4 सेंटेन्स दिले जातात आणि त्या 4 सेंटेन्स मधून 2 सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात इंग्लिश टू मराठी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 2 आयडियम्स ऑर फ्रेज आपलं प्रोव्हर्ब्स म्हणजे म्हणी दिल्या जातात. त्या म्हणींचं भाषांतर तुम्हाला मराठी टू इंग्लिश मध्ये करायचं आहे. हे पहिले 2 आहे ते इंग्लिश टू मराठी आणि तिसरा जे आहे ते मराठी टू इंग्लिश मध्ये रूपांतर करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हा असा संपूर्ण पॅटर्न आहे आणि या पॅटर्न नुसार जर आपण वर्षभर तयारी केली तर मला खात्री आहे की आपण इंग्रजीमध्ये 80 पैकी किमान 70, 75, 77, 78 पर्यंत जाऊ शकतो. आणि त्याप्रमाणे आपण उद्यापासून जे काही आपण लेक्चर सुरू करणार आहोत त्या आता लेक्चरला मी तुम्हाला पहिल्यांदा की इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा, सुरुवातीपासून तो कसा केला पाहिजे हे सुरुवातीला सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे. इंग्रजीसाठी तुम्हाला मी वह्या सुद्धा किती बनवायच्या ते पण सांगणार आहे. त्यानुसार तुम्हाला त्या वह्या मेंटेन करायच्या आहेत. आणि जरी आपण आता इथे ऑनलाईन म्हणजे यूट्यूबवरती लेक्चर घेत असले तरी सुद्धा ते लेक्चर तुम्ही सेव्ह करून ठेवा, तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी त्याचा फायदा होईल. आणि दुसरी एक तुम्हाला विनंती करायची आहे की आपण हे जे यूट्यूबचं जे आहे ते आपल्या तर विद्यार्थ्यांना अलाउड केलेलं आहे, पण मी मागे सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या व्यतिरिक्त तुमचे मित्र आहेत, तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा या ग्रुपमध्ये ॲड करा की जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल. आणि ही गोष्ट तुम्ही आवर्जून करायची. मी 1-2 दिवसात तुम्हाला मी पुन्हा पर्सनली कॉन्टॅक्ट करणार आहे. त्यावेळेस तुम्ही आपल्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा सांगा की आमच्या क्लासमध्ये तुम्हाला आपल्या क्लासमध्ये इतर विषयसुद्धा सुरू झालेले आहेत. तर त्याप्रमाणे सगळ्या विषयाचे आपण जवळपास सुरू करणार आहोत. तर त्या मुलांना विद्यार्थ्यांना लवकरात लवकर सांगा आणि जॉईन करा. त्यांचा फेसबुक नंबर, व्हॉट्सअप नंबर किंवा फेसबुक नंबर जे काय असेल ते आम्हाला द्या. त्या मी सुद्धा ॲड करू किंवा तुम्ही सुद्धा ॲड करू शकता आणि याचा निश्चितपणे तुम्ही फायदा करून घेऊ शकता. आणि हे करोनाचं जे आहे जे हे आता पिरियड आहे तो वाढेल आणि म्हणून वाढला जाणार म्हणून आपण जास्तीत जास्त यूट्यूबच्या माध्यमातून तुमची तयारी करून घेणार आहोत. तसंच काही प्रोग्रामसुद्धा आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत
हे जसं झूम ॲप आहे, तर झूम ॲपमधून सुद्धा ऑनलाईन लेक्चर घेता येतं. परंतु त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, आम्ही असं ऐकलेलं आहे. तरी काय हरकत नाही, आपण ते सुद्धा करू शकतो. जे जे काय आपलं पॉसिबल आहे ते करता येऊ शकतं. कारण काय 10वीच हे तुमचं महत्त्वाचं वर्ष आहे आणि ते जर वर्ष आपल्याला चांगल्या प्रकारे कॅप्चर करायचं असेल तर आत्तापासून सुरुवात करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीने. कारण का आपण दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये क्लास सुरू करतो. एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये आपलं बरंचसं सिलेबस 50 ते 60% सिलेबस होतो आणि ऑक्टोबर एंडपर्यंत जवळपास सगळा सिलेबस होतो आणि म्हणून आपल्या परीक्षा पण व्यवस्थित घेता येतात. म्हणून मग आपण काय केलेलं आहे की विद्यार्थी शाळेत जरी जात नसला, क्लासमध्ये जात नसला, येऊ शकत नसला तरी आपण तुमच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगावा. आणि यानंतर आपलं नियमित लेक्चर होणार आहे. तुम्हाला ज्या काय अडचणी असतील, ज्या काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही आपल्या ह्या नंबरवरती, आपल्या ग्रुपवरती तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही त्याचं नक्कीच सोल्युशन काढू आणि याच्यापुढे तुम्ही आपल्याशी चांगल्या अटॅच राहा आणि ज्या काही प्रॉब्लेम असतील ते आपण सॉल्व्ह करत तत्पर राहू. एवढं बोलून माझं लेक्चर संपवतो.